नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनवणे. संविधान दिनाच्या निमित्तानं मॅक्स महाराष्ट्र देशातल्या अनेक विचारवंतांशी संविधानाच्या वेगवेगळ्या पैलूंवरती चर्चा करतंय, बोलतंय. महाराष्ट्रामध्ये संविधानाच्या संदर्भात राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांची सुद्धा दखल मॅक्स महाराष्ट्र घेत आहे. आज आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत ते संविधानाचे तज्ञ आहेत, अभ्यासक आहेत, विचारवंत आहेत आणि भारतीय रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सुरेशजी माने सर आपल्या सोबत आहेत. सुरेशजी माने सर, तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये. सुरेशजी माने सर यांचा संविधानाच्या संदर्भातला स्वतंत्र अभ्यास आहे. त्यांचा कॉन्स्टिट्यूशन लॉ मध्येच त्यांचं संपूर्ण म्हणजे शिकवण्याच्या संदर्भात प्राध्यापक ते होते लॉ कॉलेजला आणि त्यामुळे त्यांचा संपूर्ण अभ्यास आहे. पण नुसता भारतीय संविधानाचा नाही तर भारतीय संविधानाचा अभ्यास करत असताना सुद्धा आपण हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की एकूणच भारतीय संविधान आणि देशामध्ये असणाऱ्या इतर राज्यघटना यांच्यामध्ये मूलभूत फरक काय आहे, भारतीय राज्यघटना जी आहे त्याचे असणारे गुणधर्म काय, महत्वाचे गुण काय, मूल्य काय आहेत आणि भारत सारख्या देशामधलं भारतीय म्हणजे राज्यघटना लिहिणं किती कठीण काम होतं किंवा नेमकं त्यामधल्या अडचणी काय होत्या आणि त्या संदर्भामध्ये ते स्वतः तज्ञ आहेत. त्यामुळे मी त्याच्यावरती अधिक भाष्य करण्यापेक्षा मी आदरणीय डॉक्टर सुरेश माने सर यांना विनंती करतो की सर तुम्ही या संदर्भामध्ये तुमची मांडणी करावी आणि आमच्या सगळ्या कोट्यावधी प्रेक्षकांना त्या संदर्भात माहिती द्या. मॅक्स महाराष्ट्राचे सर्वप्रथम धन्यवाद. उद्या 26 नोव्हेंबर 2021 हा संविधान दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. अलीकडे या संविधान दिनाचं महत्व देशातील अनेक जनतेला, नागरिकांना समजायला लागलेलं आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस या संविधान दिनाच्या कार्यक्रमामध्ये, आयोजनामध्ये वाढ होत आहे. ही प्रकारची आनंदाची बाब आहे. त्याचबरोबर उद्या संविधान दिन म्हणून सर्व श्रोत्यांना म्हणा, सहभागी असणाऱ्या पार्टिसिपंटना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मॅक्स महाराष्ट्राचे आदरणीय किरण सोनावणेजी यांनी मला जी मांडणी करण्याची रिक्वेस्ट केली की तुलनात्मक दृष्ट्या भारतीय राज्यघटना इतर राज्यघटनेच्या तुलनेमध्ये कशी भिन्न असून कशी योग्य आहे या गोष्टी आपल्या ऐकणाऱ्यांच्या, श्रोत्यांच्या समोर जाणं गरजेचं आहे आणि त्या दिशेने मी आपली मांडणी करणार आहे. सर्वप्रथम घटनाशास्त्र हा एक विषय आहे, कॉन्स्टिट्यूशनल लॉ, आणि हा कॉन्स्टिट्यूशनल लॉ या घटनाशास्त्र या विषयानुसार जगामधल्या बहुतेक राज्यघटनाची निर्मिती आजपर्यंत झालेली आहे. घटनाशास्त्रामध्ये असं शिकवलं जातं, सांगितलं जातं की कोणताही देश हा राज्यघटनेशिवाय असूच शकत नाही आणि ही खरी बाब. कोणताही देश, समाज एक ऑर्गनाइज सोसायटी म्हणून, ऑर्गनाइज स्टेट म्हणून जेव्हा तो संघटित होतो तेव्हा त्याला स्वतंत्र राज्यघटनेची आवश्यकता असते, ज्याला आपण कायद्याच्या भाषेत फंडामेंटल लॉ म्हणतो, बेसिक लॉ म्हणतो, कॉन्स्टिट्यूशन अशी एक टर्मिनॉलॉजी आपण वापरतो. पण जेव्हा कोणताही देश, मॉडर्न स्टेट ज्याला म्हणतो आपण, आधुनिक राज्य व्यवस्था जेव्हा सुरू करायची असते तेव्हा राज्यघटनेची आवश्यकता असते आणि त्यानुसार त्या देशाची निर्मिती होते. आणि म्हणून इंग्रजीमध्ये आम्ही असं त्याला म्हणतो की देअर इज नो स्टेट विदाउट द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे राज्य हे घटनेशिवाय असूच शकत नाही आणि म्हणून राज्यघटना ही राज्याच्या अस्तित्वासाठी, निर्मितीसाठी एक प्राथमिक बाब. आता दुसरी बाब, राज्यघटना अस्तित्वात येतात कशा? घटनाशास्त्रामध्ये याला असं सांगितलं जातं, मी अत्यंत साध्या शब्दात मांडायचा प्रयत्न करतोय कारण हे सगळं मी 20 वर्ष मुंबई विद्यापीठामध्ये इंग्रजीमध्ये शिकवलेलं आहे आणि त्यामुळे ते इंग्रजीतलं मला मराठीमध्ये आपल्यासमोर मांडणी करताना
हो, ठीक आहे. की जगामध्ये राज्यघटना अस्तित्वात येतात कशा, तर त्याच्या मूलभूतरित्या दोन पद्धती आहेत. एक उत्क्रांती प्रक्रियेतून, ज्याला इव्हॉल्युशनरी प्रोसेस म्हणतो, आणि दुसऱ्या क्रांती प्रक्रियेतून, ज्याला आम्ही रिव्हॉल्युशनरी प्रोसेस म्हणतो. म्हणजे एखाद्या राज्यात पॉलिटिकल क्रांती होते आणि मग नवीन व्यवस्था आणण्यासाठी राज्यघटनेची गरज असते. ही अशी उदाहरणं आपण फ्रान्स आहे, रशिया आहे, किंवा अगदी अमेरिका सुद्धा आहे. तर अशा राज्य देशामध्ये त्या राज्यघटना या क्रांतीची उत्पत्ती म्हणून जन्माला आलेल्या आहेत. आणि काही देशामध्ये राज्यघटना या उत्क्रांती प्रक्रियेतून, म्हणजे तो समाज कधीही कुठल्याही परकीय आक्रमणकारी शक्तीच्या ताब्यात नाही गेला आणि त्याची स्वतःची पॉलिटिकल सिस्टम, सोशल सिस्टम ही त्यानं उत्क्रांती प्रक्रियेतून घडवली असेल, तर त्या देशात राज्यघटना ही उत्क्रांती प्रक्रियेतून अस्तित्वात येते, क्रांतिकारी प्रक्रियेतून येत नाही. आणि त्याला असं म्हणतात की इंग्लंड सारखा हा देश आहे की ज्या इंग्लंडवरती दुसऱ्या देशाने राज्य केलं नाही, आणि त्यामुळे तिथली पॉलिटिकल सिस्टम ही कंटिन्युअस राहिली, सामाजिक सिस्टम ही कंटिन्युअस राहिली, तिथली पॉलिटिकल मूल्य ही कंटिन्युअस राहिली. आणि त्यामुळं इंग्लंड सारख्या देशामध्ये इंग्लंडची राज्यघटना जी अस्तित्वात आली ती उत्क्रांती प्रक्रियेतून, ज्याला आम्ही इव्हॉल्युशनरी प्रोसेस असं इंग्रजीत नाव म्हणतो. And therefore, English Constitution is an outcome of evolution, not revolution. अशा पद्धतीची ती मांडणी आहे. पण हा जर निकष आपण भारतीय राज्यघटनेला लावला, तर मी श्रोत्यासह सगळ्यांनाच हा प्रश्न विचारेन की वेदर, म्हणजे भारताची राज्यघटना ही क्रांतीची उत्पत्ती आहे की उत्क्रांतीची प्रक्रिया आहे. बरोबर आहे. आणि याचा जेव्हा प्रश्न निर्माण करतो तेव्हा त्याचं उत्तर देणं फार कठीण आहे. कारण जगातल्या इतर देशामध्ये समूहपणे राजकीय व्यवस्था उखडून टाकून किंवा नष्ट करून एखादी नवीन राजकीय व्यवस्था आणणं, असं काही भारतामध्ये घडलेलं नाही. कारण स्वातंत्र्यापूर्वी कायदे व्यवस्था, कायद्याची चौकट ही जी इंग्रजांनी निर्माण केली, त्याची आपण वाढ केली पुढे, आणि त्यामध्ये ती पूर्णपणे मोडून न काढता आपण त्याच्यामध्ये सुधारणा केल्या, आणि म्हणून त्याला क्रांतिकारी अशी उत्पत्ती म्हणता येत नाही. दुसरी गोष्टी, मग इव्हॉल्युशनरी म्हणजे उत्क्रांती प्रक्रिया आहे का, तर उत्क्रांती प्रक्रिया ही पाटली आहे. म्हणजे भारतामध्ये 1909 सालापासून इंग्रजांनी जे कायदे केले ते आपल्या भारतीय राज्यघटनेच्या चौकटीचा आधार. मग भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 असेल, भारत सरकारचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट किंवा भारत सरकारचा कायदा 1935 हा इंग्रजांनी केलेला असेल, किंवा त्याच्यापूर्वी जे बरेच कायदे इंग्रजांनी केले ते सुद्धा आपल्या राज्यघटनेचा एक उत्क्रांती प्रक्रियेचा भाग आहे. तरी पण भारतीय राज्यघटना संपूर्णपणे उत्क्रांती प्रक्रियेची उत्पत्ती आहे का, असा जर प्रश्न निर्माण केला तर त्याचं उत्तर नाही असं. मग भारतीय राज्यघटना ही कोणत्या प्रकारात मोडते, आणि एक तिसरा प्रकार म्हणजे ज्या देशामध्ये, ज्या नव्या राष्ट्रामध्ये, देशामध्ये गतकालीन कायदेशीर घटनात्मक उत्क्रांतीनंतर, विकासाच्या प्रक्रियेनंतर त्याच्यावरती साधक बाधक विस्तृत अंगाने चर्चा होते, आणि त्या चर्चेअंती मग राज्यघटनेची निर्मिती होते. त्याला आम्ही असं म्हणतो की अशी घटना ही क्रांती उत्क्रांतीचीच फक्त प्रक्रिया नसते, तर ती डेलिब्रेशनची प्रक्रिया असते, सुसंवादाची प्रक्रिया असते, डायलॉगची प्रक्रिया असते. आणि म्हणून भारतीय राज्यघटना, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, is not totally a product of evolution or revolution, but it is also a product of deliberation. आणि ते डेलिबरेशन म्हणजे काय, तर संविधान सभेमध्ये प्रत्येक देशाच्या राज्यघटनेविषयी जी
बहुआयामी अंगाने चर्चा झाल्या, निर्णय झाल्या, त्यातून या राज्यघटना निर्माण झाल्या आणि त्यामध्ये आपल्या भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये 2 वर्ष 11 महिने 17 दिवस आणि यामध्ये एकट्या घटना समितीच्या मसुद्यासाठी 114 दिवस आणि त्यामध्ये जवळपास घटना समितीच्या सदस्यांनी सुचवलेल्या 7,000 पेक्षा जास्त सूचना या ओके. सर्वांचा साकल्याने विचार केल्यानंतर आणि जगातील प्रस्थापित राजघटना त्यावेळच्या यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केल्यानंतर, तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर भारतीय नव्या राष्ट्रासाठी, देशासाठी काही सुटेबल राहील, काही योग्य राहील असा निर्णय घटनाकारांनी केला, घटना निर्मात्यांनी घेतला आणि त्या माध्यमातून भारतीय राज्यघटना ही अस्तित्वात आली. म्हणजे भारतीय राज्यघटना ही लिखित स्वरूपामध्ये अस्तित्वात आली आणि ती आपल्या भारतानं 72 वर्षापूर्वी 26 नोव्हेंबर 1949 ला लागू केली आणि 26 जानेवारी 1950 पासून ती पूर्णतः संपूर्णपणे आपल्या देशात लागू झाली. हा 72 वर्षाचा आपला राज्यघटनेचा प्रक्रियेचा हा एक धावता आढावा. याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा समजणं गरजेचं आहे, तो म्हणजे कोणतीही जगातील राज्यघटना ही संपूर्णपणे लिखित असत नाही. आता हा ओके. महत्वाचा मुद्दा अनेकांना समजत नाही. इव्हन कायद्याच्या क्षेत्रातील पुस्तकं लिहिणारे लेखक हे सुद्धा अशी चूक करतात आणि ते चूक करताना असं म्हणतात की जगात 2 प्रकारच्या घटना आहेत, एक लिखित आणि एक अलिखित. हा, आणि त्यासाठी लिखित घटनेचं म्हणून उदाहरण जगातल्या सगळ्या देशाचं देतात आणि अलिखित घटना म्हणून इंग्लंडचं उदाहरण देतात. ओके. आणि इंग्लंडची राज्यघटना ही लिखित नाही अशा पद्धतीची मांडणी होत, परंतु ती चूक आहे, अपूर्ण आहे. खरं ओके. उत्तर त्याचं असं आहे की जगामध्ये कोणतीही घटना संपूर्णपणे ना लिखित असते ना अलिखित असते. ती काही अंशी किंवा बहुतांशी लिखित असते आणि काही अंशी किंवा बहुतांशी अलिखित असते. इव्हन या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन की ज्या देशांना लिहिलेल्या राज्यघटना आहेत त्या परिपूर्ण आहेत असं समजायची काही गरज नाही, कारण त्या राज्यघटनामध्ये देखील काही अलिखित भाग आहे, ज्याला आम्ही कॉन्स्टिट्यूशनल कन्व्हेन्शन म्हणतो, संविधानिक परंपरा म्हणतो. तो भाग आपल्याकडेही अलिखित आहे. म्हणजे मंत्रिमंडळानं एकमतानं पास केलेला ठराव गव्हर्नरला किंवा राष्ट्रपतीला बंधनकारक असतो. ही अलिखित परंपरा आहे संसदीय लोकशाहीची. काही ठिकाणी ती लिहून काढावी लागली. आता इंग्लंड सारख्या देशामध्ये सुद्धा त्या राज्यघटनेचा भाग काही लिखित आहे, पण बहुतांशी भाग अलिखित आहे. म्हणून त्याला संपूर्णपणे अलिखित राज्यघटना म्हणता येत नाही, कारण ती लिखित आणि अलिखित अशा 2 प्रकारच्या घटकांचा समावेश म्हणजे इंग्लंडची राज्यघटना आहे. पण आपल्या भारताविषयीच्या राज्यघटनेबाबत मात्र ती 99.99 ही लिखित आहे आणि काही अंशी, काही पार्ट तो घटनात्मक परंपरा, कस्टम म्हणतो त्याला, त्याच्यासाठी तो सोडलेला होता. पण बहुतांशी तो सुद्धा पार्ट पुन्हा लिखित स्वरूपात आपल्या राज्यघटनेमध्ये येत आहे. आता जगातली अलिखित राज्यघटना म्हणून इंग्लंडचा उल्लेख होतो, पण मी सांगितलं ती पूर्णपणे अलिखित नाही. पहिली लिखित राज्यघटना ही अमेरिकेची मानली जाते. ओके. अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धानंतर जे युद्ध जॉर्ज वॉशिंग्टनच्या लिडरशिप खाली लढलं गेलं, अमेरिकेमध्ये घटना कॉन्स्टिट्यूशनल कन्व्हेन्शन भरलं. अमेरिकेमध्ये फिलाडेल्फिया नावाचं
एक सिटी आहे. त्या फिलाडेल्फिया शहरामध्ये अमेरिकन राज्यघटना कशी असावी याच्यासाठी कॉन्स्टिट्युशनल कन्व्हेन्शन भरलं, अधिवेशन ओके. भरलं. हो. आणि अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धात ज्यांनी ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं ते विविध राज्याचे लोक, पण त्यावेळेला पहिल्यांदा 13 राज्याचेच लोक समाविष्ट झाले होते. ही गोष्ट हो. लक्षात घ्या. आज अमेरिकेत 50 राज्य आहेत हो. आणि त्यावेळेला देखील अमेरिका हा इंग्लंडच्या वसाहतवादाखालीच होता. वसाहतवादी. इंग्लंडच्या वसाहतवादातून मुक्त झाल्यानंतर इंग्लंडच्या पहिल्यांदा 13 राज्यांनी, ज्याला आम्ही कॉलोनियल स्टेट म्हणतो, त्या 13 राज्यांनी एकत्रित येऊन फिलाडेल्फिया कन्व्हेन्शन या ठिकाणी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेची राज्यघटना निर्मिती केली. त्यानंतर त्या राज्यघटना निर्मिती प्रक्रियेत नसणारे राज्य हे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा भाग बनले आणि त्यानुसार आता अमेरिकेमध्ये 50 राज्य आहेत. बरोबर. हो. आपल्या भारताची ही तुलनात्मक अशीच अवस्था. ओके. भारतीय राज्यघटनेचा कालखंड बघा. 1946 म्हणजे 9 डिसेंबर 1946 ला घटना समितीची पहिली मीटिंग झाली. पहिली बैठक झाली. पहिली मीटिंग दिल्लीला. आताचे जे पार्लमेंट आहे तेच तिथे कॉन्स्टिट्यूट असेंब्ली होती. त्याच कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये पहिली मीटिंग झाली आणि शेवटची जी मीटिंग आहे ती 26 नोव्हेंबर 1949, हो. म्हणजे 72 वर्षापूर्वी. आता भारतीय राज्यघटनेचा निर्मितीचा कालखंड 9 डिसेंबर 1946 ते 25 नोव्हेंबर 1949 या कालखंडात भारत नावाचा देश होता का, कुठे होता, काय होता, कसा होता याची जरा कल्पना करा. भारताच्या सीमा ठरलेल्या होत्या का याची जरा कल्पना करा. त्यावेळेला राजे महाराजे किती होते याची जरा कल्पना करा. एका बाजूला हैदराबाद सारखं स्वतंत्र राज्य, जम्मू काश्मीरमध्ये त्यावेळेला राजा हरिसिंग गौरचं राज्य, किंवा आपल्या गुजरात सारख्या राज्यात सौराष्ट्र, म्हणजे 100 राज्याचे वेगवेगळी छोटी मोठी राष्ट्र. अशा वेळेला भारत नेमका कुठं होता ही परिस्थिती 46 ते 49 मध्ये होती. नंबर 1. नंबर 2, 46 ते 49 या कालखंडात भारताची फाळणी झाली. भारतातून, म्हणजे भारत हा शब्द त्याच वेळेला असा जुजबी वापरला जायचा, पण भारताची फाळणी झाली. पाकिस्तान सारखं एक नवीन राष्ट्र उभं राहिलं 47 ला. ते का, कसं, काय, त्याची कारणं वेगळी, त्यात आपण पडत नाही. आणि नंबर 3 अत्यंत महत्वाचा, आज गोवा आपल्या भारतामध्ये आहे, पण भारतीय राज्यघटना लागू झाली तेव्हा गोवा आपल्यामध्ये नव्हता. भारतात नव्हता. बरोबर आहे. कारण 62 नंतर गोवा आपल्यामध्ये आला. गोवाच नाही तर हे दादरा नगर हवेली, दीव दमन हे सरी केंद्रशासित प्रदेश हे 64 ला आपल्या भारतामध्ये आले. आणि सगळ्यात अलीकडे म्हणजे सिक्कीम सारखं राज्य हे 73 ला भारतामध्ये समाविष्ट झालेलं आहे. म्हणजे घटनाकर्त्यांच्या समोर विशिष्ट समूह नव्हता, विशिष्ट राज्य ठरलेलं नव्हतं, त्याच्या बाउंड्र्या ठरलेल्या नव्हत्या, कोणत्या प्रकारचे लोक असतील नसतील हे सुद्धा फायनल झालेलं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये घटनाकारांनी संभाव्य आराखडे बांधून, अंदाज करून आपलं घटनाशास्त्राचं विस्तृत ज्ञान, आणि त्यामध्ये विशेषतः डॉक्टर आंबेडकर, त्या डॉक्टर आंबेडकर यांचा उल्लेख करण्याचं कारण की तत्कालीन परिस्थितीमध्ये, आता आपण ते शिल्पकार आहेत म्हणून त्यांचा उल्लेख करतो असं नाही, तर तत्कालीन परिस्थितीमध्ये घटनाशास्त्रामध्ये, कॉन्स्टिट्युशनल लॉ मध्ये अति उत्कृष्ट आणि अत्युच्च लेवलचं प्रावीण्य असणार आहे डॉक्टर आंबेडकर होते. हे एक कारण आहे.
ते तत्कालीन नेत्यांनी ओळखलं तो त्यांचा सुज्ञपणा आणि शहाणपणा. दुसरी बाब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे एकमेव एक नेते होते जे इंग्रजी कालखंडामध्ये घटनात्मक सुधारणा ज्या घडत गेल्या त्या प्रत्येक सुधारणा प्रक्रियेमध्ये त्यांचा हिस्सा होता. अगदी सायमन कमिशन पासून 1927-28 पासून आणि जो भारतीय राज्यघटनेचा प्रमुख आधार भारत सरकारचा 1935चा कायदा बनला, त्या कायद्यामध्ये आधार म्हणून 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स ज्या लंडनमध्ये 1930, 31 आणि 32 या कालखंडात भरल्या, त्या तिन्ही परिषदामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहभाग आहे. काँग्रेसचा सहभाग पहिल्या परिषदेत नव्हता. दुसऱ्या परिषदेमध्ये काँग्रेसच्या वतीनं गांधीच फक्त सहभागी होते. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं एकमेव व्यक्तित्व होतं की स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये कायदा आणि घटनात्मक विकासाच्या जेवढ्या प्रक्रिया घडत गेल्या त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहभाग हा फार मोठ्या लेवलचा होता. आणि त्यामुळं ऐतिहासिक घटनेची चौकट, कायद्याची चौकट याचं उत्कृष्ट ज्ञान असणं आणि जगातील राज्यघटनांचा तौलनिक अभ्यास असणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ भांडवल होतं. म्हणूनच जे आमच्यासारखे या प्रांतातील लोक म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर हे कुणाच्या मेहरबानीवरती घटना समितीमध्ये गेले नाही. आणि याला नेहरूने एकदा पुष्टी केलेली आहे. जवाहरलाल नेहरूने एकदा पुष्टी करताना ते असं म्हणाले की घटनाशास्त्राचं अगाध ज्ञान असणारी त्या काळातील 2-3 माणसं आहेत. त्यामध्ये म्हणाले ते बाबासाहेब आंबेडकर सगळ्यात मोठे आहेत. पुढे असं ते म्हणाले होते की देश प्रताप सप्रू हे सुद्धा देखील एक तज्ज्ञ आहेत, पण ते फार वयोवृद्ध आहेत. आणि बॅरिस्टर M.R. जयकर देखील एक अत्युच्च कोटीचे विद्वान आहेत. पण बॅरिस्टर M.R. जयकरांचे काँग्रेस सोबत घटना समितीमध्ये प्रचंड मोठे मतभेद झाले आणि त्यांनी तात्काळ घटना समितीच्या सदस्याचा लगेच 46 मध्येच राजीनामा दिलेला होता. आणि त्यामुळं नेहरूंनी एकदा हे कमिट केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिवाय देशाला पर्याय नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार का म्हटलं जातं, या ऐतिहासिक नोंदी या तपासण्याची, माहीत करून घेण्याची गरज आहे. तो काही भावनेचा मुद्दा नाही, तो काही अस्मितेचा मुद्दा नाही, तो वास्तवतेचा मुद्दा आहे. आणि तो वास्तवतेचा मुद्दा मान्य केल्यानंतर जेव्हा भारतीय राज्यघटनेचं नेमकं मोठंपण काय हो, आणि या विषयाची जेव्हा आपण चर्चा करायला घेऊ तेव्हा बघा, भारताची राज्यघटना निर्माण झाली त्या काळामध्ये इंग्लंडमध्ये एक आयव्हर जेनिंग नावाचा घटनाशास्त्राचा दुसरा एक विद्वान होता. भारतीय राज्यघटना निर्माण झाल्यानंतर त्यानं 58 साली मद्रास विद्यापीठामध्ये एक लेक्चर दिलं होतं भारतीय राज्यघटनेवर. आणि त्याचं लेक्चर पुस्तक रूपानं प्रसिद्ध आहे. त्याचं नाव आहे सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, असं त्याचं नाव आहे. आणि त्या लेक्चरमध्ये त्यानं भारतीय राज्यघटनेविषयी भवितव्य केलं, भाष्य केलं. आणि ते भाष्य करताना तो असं म्हणाला की भारतीय राज्यघटना ही फार काळ टिकणार नाही, पण त्याच्या हातून निर्माण झालेली श्रीलंकेची राज्यघटना मात्र बराच काळ चालेल. कारण त्याचा दुसऱ्या देशाच्या राज्यघटना निर्मितीमध्ये हात होता. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यानं हे भाकीत केलं आणि लगेचच श्रीलंकेमध्ये दुसरी घटना आली, म्हणजे ती बदलली गेली. आणि त्याचं भाकीत खोटं ठरलं. नंबर 1. नंबर 2, भारतीय राज्यघटना लवकर कोलमडेल हे जे त्यानं भाकीत केलं होतं ते आज 72 वर्षानंतर आपण म्हणतो की आयव्हर जेनिंग फार चुकीच्या पद्धतीनं भाष्य करण्यात तो एक भाष्य त्याने केलं आणि जे इतिहासानं चुकीचं ठरवलं.
तत्कालीन भारतातील काही लोकांचं म्हणणं होतं त्याला भारताची राज्यघटना निर्माण करण्यासाठी बोलवावं, अशी एक हो. तत्कालीन काही लोकांची इच्छा होती. पण आयवर जेनिंगनं निर्माण केलेली घटना श्रीलंकेत कोसळली. पण आंबेडकरांच्या माध्यमातून साकारलेली भारतीय राज्यघटना आजही यशस्वीपणे भारतात आहे. याचा बरोबर. देखील एक भारतीय म्हणून सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना वाटायला हवा. आता हे सांगितल्यानंतर मी पुन्हा मूलभूत मुद्द्याला काही हात घालतो. आणि ओके. तो मूलभूत मुद्दा कोणता? कायदाशास्त्रामध्ये, घटनाशास्त्रामध्ये घटनेचा प्रमुख हेतू असतो राजकीय व्यवस्था निर्माण करणं, ओके. तिचं संचालन करण्याचं आराखडा मांडणं, तिचे अधिकार, तिच्या मर्यादा, प्रत्येक घटना संस्थेची कार्यपद्धती आणि नागरिक आणि राज्याचे संबंध, अशा प्रकारची त्याची एक मांडणी असते. ओके. ही याला पारंपरिक मांडणं म्हणतात. म्हणजे जेव्हा भारताची राज्यघटना निर्माण करण्यात आली तेव्हा घटनाशास्त्राची फंडामेंटल प्रिन्सिपल सेट झालेली होती, ठरलेली ओके. होती की राज्यघटना कशी असावी, कशी नसावी, ही काही मूळ धोरणं ठरलेली होती. पण बाबासाहेब आंबेडकर यांनी याच्याविषयी वाक्य करताना, भाष्य करताना त्यांनी असं म्हटलं की जगामध्ये 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत आलेल्या राज्यघटना, कारण 1947ला आपण आहोत, हो. त्याची काही बेसिक तत्व ठरलेली आहेत. पण त्याच्यामध्ये आम्ही मूलभूतरित्या फरक केलेला आहे. तो फरक कोणता? ते असं म्हणाले की जगातील बहुतेक चांगल्या राज्यघटना आहेत, त्या चांगल्या राज्यघटनेतील चांगली तत्व आम्ही भारतीय राज्यघटनेमध्ये आणलेली आहे. ओके. ही आणताना आणखी एका बाबीचा विचार केला आणि तो म्हणजे त्या चांगल्या राज्यघटनेतील चांगली तत्व ही भारतीय समाजासाठी कितपत योग्य आहे याची आम्ही कडेकोरपणे तपासणी केलेली आहे. ओके. आणि ते योग्य असल्याचं आढळल्यानंतरच त्यांना आम्ही भारतीय राज्यघटनेत समावेश केलेला. आता हे किती मोठं आहे बघा. म्हणजे जगातल्या चांगल्या राज्यघटनांचा तौलनिक अभ्यास करून त्यातील चांगली ध्येय धोरणं, तत्व, आर्टिकल याचा समावेश आपल्या देशातल्या परिस्थितीनुसार घटनाकारांनी केला आणि म्हणून जगातील एक चांगली राज्यघटना असं आपल्या राज्यघटनेचं वर्णन केलं जातं. इट इज वन ऑफ द फायनेस्ट कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. आणि हे मी म्हणत नाही, जगातील विद्वान म्हणतात, सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती त्यांच्या अनेक निकालपत्रात म्हणतात, जगातील घटनाशास्त्राचे विद्वान देखील म्हणून भारतीय राज्यघटनेचं मोठेपण हे मान्य करतात. आता याच बाबतीमध्ये मी तुम्हाला आणखीन एक संदर्भ देऊ इच्छितो आणि तो संदर्भ असा आहे की मी मगाशी म्हटलं की राज्यघटना म्हटलं की नुसतं राजकीय व्यवस्था कशी, त्या राजकीय व्यवस्थेतील संस्था कोणत्या, त्यातील लोकांचे अधिकार कोणते, मर्यादा कोणत्या, नागरिकांचे अधिकार कोणते, एवढी चर्चा होत असते. ओके. पण 20व्या शतकामध्ये जेव्हा भारत देश हा राज्यघटना निर्माण करत होता 20व्या शतकाच्या मध्यानीला, तेव्हा कल्याणकारी राज्य व्यवस्था जगामध्ये अस्तित्वात आलेल्या होत्या, ज्याला आपण वेलफेअर स्टेट म्हणतो. वेलफेअर स्टेट. आणि त्यामुळे कल्याणकारी राज्य व्यवस्था ही 20व्या शतकामध्ये सुधारित पद्धतीनं पुढे आल्यामुळं भारतीय राज्यघटनेनं फक्त राज्य व्यवस्था कशी असावी, तिचं संचालन कसं व्हावं, तिथल्या घटनात्मक पदावरील लोकांचे अधिकार काय असावेत, एवढ्या पुरते मर्यादित न राहता कल्याणकारी राज्याची काय कर्तव्य असावीत हे अधोरेखित केलं. अधोरेखितच केलं असं नाही, तर भारताचं स्टेट, राज्य हे फक्त कायदा आणि नियंत्रण असं राज्य असता कामा नये, तर ते कल्याणकारी राज्य व्यवस्था असलं पाहिजे. जनतेची कल्याणकारी व्यवस्था
असलं पाहिजे या पद्धतीचं सुधारणात्मक पद्धतीचं मॉडेल भारतीय राज्यघटनाकारांनी आपल्या राज्यघटनेत स्वीकार केला आणि म्हणून भारतीय राज्यघटना घटनेच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना आदेश देते की तुम्ही ही अशी अनेक पावलं उचलली पाहिजेत, कारण हे कल्याणकारी राज्य आहे, ही कल्याणकारी राज्य व्यवस्था आहे. आता हे तत्व कल्याणकारी राज्य व्यवस्था हे काही तुम्हाला इंग्लंडच्या राज्यघटनेमध्ये सापडणार नाही, अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये सापडणार नाही, कॅनडाच्या राज्यघटनेमध्ये सापडणार नाही, पण हे तुम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये सापडतं. कारण घटनाकारांनी राज्य संकल्पनेचा जनतेच्या कल्याणकारी जीवनाशी संबंध थेटपणे जोडला आणि भारतातील राज्य म्हणजे फक्त कायदा आणि नियंत्रण व्यवस्था ठेवणारी व्यवस्था नसून ती राज्यातील जनतेच्या कल्याणाची व्यवस्था आहे. अशा प्रकारची नवीन स्टेट कन्सेप्ट, स्टेट कल्याणकारी राज्याची कन्सेप्ट ही आपण राज्यघटनेमध्ये स्वीकारली. याच्यापासून आपल्याला धडा घ्यायला पाहिजे. आता पुढचा मुद्दा जो आहे तोही पुन्हा असाच एक महत्वाचा आहे. तो मुद्दा असा आहे की जगातल्या अनेक राज्यघटना राज्यानं काय करावं असं कधी सांगत नाही. ओके. त्यांनी चालवावं, राज्यकारभार करावा, निर्णय घ्यावा एवढंच सांगत, पण ते कशा पद्धतीनं करावं हे सांगत नाही. ओके. आणि या बाबतीत भारतीय राज्यघटनाकारांनी आयर्लंडच्या राज्यघटनेचं मॉडेल स्वीकारलं. आयर्लंडच्या राज्यघटनेमध्ये राज्यानं काय करावं अशा प्रकारची मार्गदर्शक तत्व होती. कोणती तत्व होती? त्या तत्वांना कायद्याच्या भाषेमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ सोशल पॉलिसी असं आयर्लंडच्या राज्यघटनेमध्ये वर्णन केलेला. एक्झॅक्टली त्याच धर्तीवर भारतीय राज्यघटनाकारांनी घटनेच्या चौथ्या भागामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हा जो चॅप्टर आणला त्याचं मूळ उगमस्थान हे आयर्लंडच्या राज्यघटनेमध्ये आहे. त्यामुळं मी म्हटलं ना की जगातल्या चांगल्या राज्यघटनेची चांगली तत्व हे सांगताना आणखीन एक मुद्दा मला तुम्हाला स्पष्ट करावा लागेल, आणि तो म्हणजे बघा आपल्या राज्यघटनेमध्ये कलम 21 आहे. कलम 21 अत्यंत महत्वाचा आहे. सर्वांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याची हमी या कलमामध्ये आहे. कुठल्याही नागरिकाचे अधिकार कायद्याच्या संमती विना राज्य कधीही हिरावून घेणार नाही अशी हमी देणारं कलम हे राज्यघटनेच्या कलम 21 आहे. ते कलम असं म्हणतं की द स्टेट शॅल नॉट डिप्राइव्ह एनी सिटीजन फ्रॉम राईट टू लाईफ और लिबर्टी एक्सेप्ट इन अकॉर्डन्स विथ द प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. हे एवढंच एक वाक्य आहे बघा. पण या एक वाक्याचे दोन भाग आहेत. त्या दोन भागामध्ये पहिला भाग हा अमेरिकन राज्यघटनेचा आणि दुसरा भाग हा जपानीज राज्यघटनेचा आहे. कुठल्या राज्यघटनेचा आहे? जपानच्या. आता बघा इथं भारताच्या घटनाकारांनी संपूर्णपणे कलम अमेरिकेचं का आणलं नाही? अर्धच घेतलं ना, अर्ध नाकारलं. अर्ध का नाकारलं? तर जे नाकारलं त्या भागामुळं अमेरिकेमध्ये अनेक वादविवाद निर्माण झाले. त्यामुळं अमेरिकेतला तो प्रॅक्टिकल अनुभव लक्षात घेता भारतीय राज्यघटनाकारांनी तो पार्ट वगळला आणि चांगला पार्ट जो जॅपनीज कॉन्स्टिट्यूशनचा होता, जो टेस्टेड होता, तो चांगला पार्ट हा 21 कलमामध्ये आणला. म्हणजे थोडक्यात बघा 21 कलम हे एकच वाक्य आहे, पण त्यातले दोन पार्ट केले तर अर्धा भाग अमेरिकेच्या राज्यघटनेचा आहे, अर्धा भाग जपानच्या राज्यघटनेचा आहे. आता यामुळे झालं काय बघा,
काही राज्यघटनेच्या टीकाकारांनी घटनेवरती टीका केली, घटना समितीवरती टीका केली. आता तुम्हाला इथे एक न माहित असताना मुद्दा सांगतो. अमेरिकेची राज्यघटना जेव्हा बनली ना, तेव्हा त्यांच्या त्या फिलाडेल्फिया अधिवेशनामध्ये पहिल्यांदा असं ठरलं होतं की इथं जे काही घडेल ते बाहेर जाऊ द्यायचं नाही. ओके. हे लक्षात घ्या. म्हणजे तिथली चर्चा जी झाली ना ती बाहेर नाही. त्यामुळं जसे आपल्या संविधान सभेची जी चर्चा झाली ती रोज बाहेर येत होती. आलं का लक्षात? संविधान सभेचा भारतीय संविधानाचा मसुदा जो बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीत 4 नोव्हेंबर 1948 ला मांडला, अहो तो देशासमोर होता, फक्त घटना समितीच्या लोकांसमोर नव्हता. म्हणजे आताही अजून बघा अनेक बिलं पार्लमेंटमध्ये मांडली जातात तर आपल्याला माहित नसतं. बरोबर आहे. फक्त खासदारालाच माहित असतं. पण संसदेमध्ये संविधान सभेमध्ये तो मसुदा देशातल्या लोकांसाठी उपलब्ध होता. आता हा मुद्दा वेगळा की त्याला वाचणारे लोक किती होते वगैरे वगैरे, तो मुद्दा वेगळा, पण तो उपलब्ध होता. आणि अमेरिकेसारख्या प्रगत समजल्या जाणाऱ्या देशामध्ये इंग्रजी वाचणाऱ्यांची संख्या 100% असून सुद्धा त्यांना उपलब्ध नव्हती. म्हणून भारतीय राज्यघटना निर्माण करण्याची प्रक्रिया, त्याची कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली डिबेट्स उपलब्ध आहेत, पण अमेरिकेचे कॉन्स्टिट्यूट असेंब्ली डिबेट उपलब्ध नाहीत, हे लक्षात घ्या. म्हणजे त्यांनी अत्यंत सिक्रेटिव्ह पद्धतीनं काम केलं, त्यामुळे त्यांच्यावरती टीका नाही झाली. पण भारतीय राज्यघटनाकारावरती प्रचंड टीका घटना बनत असताना सुद्धा झाली, बनल्यानंतर सुद्धा झाली. त्यातले एक टीका म्हणजे भारतीय राज्यघटना ही जगातल्या राज्यघटनांची कार्बन कॉपी आहे, उसनवारीची राज्यघटना आहे. आपण जगातल्या दुसऱ्या घटनामधून हे इकडून आणलं ते तिकडून आणलं त्यातून घटना निर्माण झाली, अशा पद्धतीची टीका आहे. या टीकाकारांच्या बौद्धिक दारिद्र्याची कीव करावीशी वाटते. कीव अशासाठी करावीशी वाटते की एवढं जर सोपंच होतं तर 2 वर्ष 11 महिने 17 दिवस काम करण्याची गरज नव्हती. बरोबर. 7,500 घटनात्मक सूचना बदल संविधान सभेत आणण्याची गरज नव्हती. म्हणजे एवढं सोपं काम नाही, पण टीकाकारांचं तोंड कोणत्याही बाजूने उघडतं त्यातला तो एक परिचय आहे. पण त्याला घटना समितीमध्ये बाबासाहेबांनी शेवटी उत्तर दिलं. त्या टीका ऐकल्यानंतर त्यांनी उत्तर देताना म्हणाले की अनेक लोक म्हणतात की बारोड कॉन्स्टिट्यूशन आहे, उसनवारीची घटना आहे. त्यावर मी असं म्हणतो, म्हणजे बाबासाहेब असं म्हणाले की जगातल्या कुणीही घटनाशास्त्राच्या मूलभूत तत्वाचा ठेका नाही घेतलेला. व्हेरी गुड. त्याचे मूलभूत काही अधिकार कुणाकडे नाहीत, त्याचा पेटंट राईट काही कुणाकडे नाही. इंग्लिश मध्ये वाक्य असं आहे की नोबडी होल्ड्स द पेटंट राईट्स फॉर द प्रिन्सिपल्स ऑफ कॉन्स्टिट्युशनल लॉ. म्हणजे जगामध्ये घटनेची तत्व काय असावेत ही काही विशिष्ट लोकांची मक्तेदारी नाही. त्याच्यासाठी काही त्यांच्याकडे पेटंट राईट नाही, मोनोपोली नाही. जगामध्ये चांगल्या राज्यघटनेची चांगली तत्व ही कोणत्याही राज्यघटनेमध्ये स्वीकारता येतात आणि आम्ही घटनाकारांनी ते केलेलं आहे. पण भारतासाठी काय योग्य आणि अयोग्य याचा विचार करून आम्ही ते स्वीकारलं किंवा नाकारलं, अशा पद्धतीचं उत्तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी टीकाकारांचा तर समाचार घेतला, पण पुन्हा राज्यघटनेची निर्मिती करताना मजबूत मांडणी कशी केली त्याचं तुम्हाला मी प्रॅक्टिकल उदाहरण देतो. आणि प्रॅक्टिकल उदाहरण देताना जगामध्ये 2 महत्वाच्या राज्यघटना आणि पॉलिटिकल सिस्टम अशा 2 मेन मॉडेल आहेत. मेन आहे एक इंग्लिश मॉडेल, लिखित राज्यघटना पण संसदीय लोकशाही. दुसऱ्या बाजूला लिखित राज्यघटना, अमेरिके नावाचं राष्ट्र पण अध्यक्षीय लोकशाही. आणि त्यामुळं
अध्यक्षीय लोकशाहीचं मॉडेल म्हणून अमेरिका, संसदीय लोकशाहीचं मॉडेल म्हणून इंग्लंड. आता ही सगळ्यात जुनी मॉडेल आहेत जगात. इंग्लंड हे पहिलं संसदीय आणि अमेरिका हे पहिलं अध्यक्षीय. म्हणजे 1787 आहे अमेरिका. त्याला की 250 वर्ष झाली बघा. मग आता हे जे लोक म्हणतात ना भारतीय राज्यघटनेने काय नवीन केलं बघा. इंग्लंडच्या पद्धतीनं भारतानं संसदीय लोकशाही स्वीकारली, परंतु इंग्लंडच्या संसदीय राज्य लोकशाहीमध्ये राज्याचा प्रमुख म्हणून किंग किंवा क्वीन हे जन्मजात आहेत. बरोबर आहे. पण भारतात तसं नाही. भारताचा राज्य व्यवस्थेचा प्रमुख म्हणून राष्ट्रपती नावाचा माणूस हा निवडलेला असतो. तो जन्मजात नाही, तो राजा किंवा राणी नाही. म्हणून इंग्लंड पासून जरी संसदीय लोकशाहीचे धडे भारताने घेतले तरी इंग्लंड मधील राजेशाही मात्र भारताने नाकारली. आणि लोकांनी निवडून दिलेल्या लोकांमधून या देशाचा घटनात्मक प्रमुख म्हणून राष्ट्रपती सुद्धा दर 5 वर्षांनी 6 वर्षांनी निवडून जाईल अशा पद्धतीचा इंग्लंडच्या राज्यघटनेपासून किंवा पॉलिटिकल सिस्टम पासून फारकत घेऊन नवीन पद्धतीने मांडणी केली. म्हणजे बघा की ज्याला लोकशाहीची मातृभूमी म्हणतात तो इंग्लंड नावाचा देश अजूनही पूर्णपणे राजेशाहीतून 100% मुक्त झालाय असं नाही. पण भारतासारख्या देशात अनेक राजे महाराजे होते, त्यांना घटनेच्या एका कलमानं बरखास्त करून टाकलं. त्यामुळे बघा राज्यघटनेच्या चौकटीत आज भारतात कुणीही राजा नाही, छत्रपती नाही, महाराज नाही, नवाब नाही. आता जे बोलतात एकमेकाला राजे छत्रपती वगैरे वगैरे ते सगळं बेकायदेशीर काम आहे. आणि म्हणून मी त्याच्यावरती जाहीर वाक्य केलेलं आहे की राज्यघटना निर्मितीनंतर भारतात कुणीही राजा नाही, हे अत्यंत स्पष्ट आहे. त्यामुळे विनाकारण छत्रपती, महाराज, नवाब, सिंग, युवराज अशा ज्या पदव्या लावून आहेत ते अत्यंत बेजबाबदार आणि घटनेच्या विरोधातील ते वर्तन आहे. त्याची भान काही लोकांना नाही आणि म्हणून ते करतात. पण राजेशाही भारतीय राज्यघटनेनं नाकारली. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये आणखीन एक क्रांतिकारक बदल आहे. तो कोणता? तर इंग्लंडच्या संसदेचे अधिकार हे अमर्यादित आहेत, अमर्यादित आहेत. म्हणजे कोणताही कायदा ती संसद पास करू शकते. तसं भारतात नाही. भारताची संसद ही इंग्लंडच्या संसदेप्रमाणे अमर्याद अधिकाराची नाही, हिला मर्यादा आहे. हे दोन फरक बघा. बरोबर. मी अनेक सांगेन पण हे महत्वाचे दोन. राजेशाही नाकारली आणि इंग्लंडच्या संसदेप्रमाणे अमर्यादित अधिकार हे भारतीय संसदेला नाही. दुसऱ्या बाजूला अमेरिकन मॉडेलमध्ये राष्ट्रपतीकडे सगळे अधिकार एकवटलेले आहेत. आणि अध्यक्षीय लोकशाहीमध्ये आणि तिथल्या सुप्रीम कोर्टामध्ये भरपूर मोठी पॉवर आहे. आणि ती पॉवर म्हणजे ओरिजिनली घटनेमध्ये नव्हती, पण 1804 नंतर अमेरिकन सुप्रीम कोर्ट हे फार मोठं होत गेलं आणि आता जवळजवळ अमेरिकेतले बहुतेक निर्णय हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती अवलंबून असतात. आता ही तुलना पाहिल्यानंतर भारतानं काय केलं नेमकं, संविधानकारांनी काय केलं? त्यांनी ना अमेरिकेचं मॉडेल स्वीकारलं ना इंग्लंडचं स्वीकारलं. त्याच्याऐवजी चेक्स अँड बॅलन्सेसचं नवीन मॉडेल उभं केलं. चेक्स अँड बॅलन्सेस म्हणजे भारतातल्या न्यायपालिकेकडे देखील सर्व अधिकाराची सत्ता नाही आणि संसदेकडे देखील नाही. संसदेने जर चूक केली तर न्यायपालिका दुरुस्त करेल आणि न्यायपालिकेने जर चूक केली तर संसद दुरुस्त करेल. मग याच्यामध्ये सर्वोच्च कोण?
सर्वोच्च कोण? तर इंग्लंडमध्ये म्हटलं जातं की पार्लमेंट ही सर्वोच्च आहे, संसद ही सर्वोच्च आहे. पण आपल्या भारतामध्ये संसद ही सर्वोच्च नाही, राज्यघटना ही सर्वोच्च आहे. सर्वोच्च आहे. कॉन्स्टिट्यूशन ही सुप्रीम आहे. कारण भारतीय संसद ही राज्यघटनेची निर्मिती आहे. हा राज्यघटनेनं संसद निर्माण केलेली आहे, संसदेनं राज्यघटना निर्माण केलेली नाही, निर्माण एक लक्षात घ्या. आणि म्हणून राज्यघटनेच्या अधीन राहून इथलं विधिमंडळ असेल, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका, पंतप्रधान, राष्ट्रपती, गव्हर्नर सगळे घटनात्मक पदावर बसलेले लोक यांना राज्यघटनेच्या चौकटीनुसारच काम करावं लागतं. आणि ओके. म्हणून आपल्या देशामध्ये सुप्रीम कोण असेल तर ती राज्यघटना आहे, कुठलंही संसद नाही. पण अनेक बरोबर. मेंबर ऑफ पार्लमेंट मध्ये बोलताना बोलतात बघा, हो. आम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे म्हणून आम्ही सुप्रीम आहोत. हा तर ते चुकीची मांडणी आहे, ते चूक आहे. तुम्ही लोकांनी निवडून दिलेली गोष्ट खरी आहे, पण म्हणून तुम्ही सुप्रीम नाही. कारण सुप्रीम आपल्या देशामध्ये राज्यघटना आहे. म्हणून आपल्या देशाची जी मांडणी आहे, हा राज्यघटनात्मक मांडणी, ती अत्यंत कौशल्यपूर्वक, वैविध्यपूर्ण रीतीनं घटनाकारांनी केलेली आहे. आणि त्याच्यामध्येच डॉक्टर आंबेडकरांचं कॉन्स्टिट्युशनल क्राफ्टमॅनशिप आहे, राज्यघटनात्मक कौशल्य आहे. त्या कौशल्य. कौशल्याचा परिचय आपल्याला जे जाणकार आहेत त्यांना वारंवार येतो. जे जाणकार नाहीत ते बिचारे कुठल्या तरी वर्तमानपत्रातील कुणाची तरी फुटकळ भाषणं किंवा अशी सोशल मीडियावरचे टीका टिप्पणी ऐकून ते टिप्पणी करत असतात. त्यांच्या अज्ञानाबद्दल कीव करावी तेवढी थोडी आहे. बरोबर. यानंतर आणखीन एक महत्वाचा मुद्दा मी सांगून पुन्हा तुमचा वेळ किती आहे त्याच्यानंतर त्यानुसार बोलणार आहे. हा त्यातला तो चालेल. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जगामध्ये भारतीय राज्यघटनेवरती एक अथॉरिटी म्हणून हा ग्रॅनविल ऑस्टिन नावाचा अमेरिकेमधला एक मोठा प्राध्यापक होऊन गेला. ओके. मला वाटतं त्यांचं 2-4 वर्षापूर्वी निधन झालं. हा आणि राज्यघटना कशी बनली, तिची ध्येय काय, कशासाठी, याच्यावरती त्यांची 2 मोठी पुस्तकं आहेत, ती वाचली पाहिजे. एक दोन्ही इंग्लिश मध्ये आहे. एक आहे द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अ कॉर्नर स्टोन ऑफ नेशन. ओके. हे घटना निर्मितीवरचं पुस्तक आहे. आणि दुसरं जे पुस्तक आहे ते वर्किंग ऑफ इंडियन डेमोक्रेसी, हे 1980-85च्या दरम्याला प्रकाशित झालं. म्हणजे त्यांनी 50 ते 1985 असा जवळ 30-35 वर्षाचा आढावा भारतीय राज्यघटना कशा पद्धतीनं भारतात काम करते याचा आढावा करणारं ते एक पुस्तक आहे. ही 2 पुस्तकं अत्यंत महत्वाची आहेत. ज्यांना जाणून घ्यायचं आहे त्यांनी ती वाचली पाहिजे. आता यामध्ये पहिलं जे पुस्तक मी उल्लेख केलं त्या बाबतीत त्या पुस्तकामध्ये ते असं म्हणतात की कायदाशास्त्राच्या भाषेमध्ये राज्यघटना ही नेहमी कायदेशीर दस्तऐवज असतो, डॉक्युमेंट असतो, कायदेशीर लीगल डॉक्युमेंट. कॉन्स्टिट्यूशन इज अ लीगल डॉक्युमेंट. पण तो लेखक असं म्हणतो इंडियन कॉन्स्टिट्यूशन is not only a legal document but a social document. ओके. सामाजिक दस्तऐवज. आणि पुढे तो असं म्हणतो की इट इज नॉट ओनली अ डॉक्युमेंट, अ सोशल डॉक्युमेंट, बट इट इज अ डॉक्युमेंट ऑफ सोशल रिव्होल्युशन. सामाजिक क्रांतीचा दस्तऐवज. आता हे विधान फार मोठं आहे. भारतीय राज्यघटना हा फक्त कायदेशीर दस्तऐवज नसून तो सामाजिक आर्थिक क्रांतीचा दस्तऐवज आहे. आणि या राज्यघटनेतील बहुतेक कलम ही सामाजिक राजकीय क्रांतीला चालना देणारी आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य ग्रॅनविल ऑस्टिन नावाच्या
ताकदीच्या घटनाशास्त्रातील तज्ज्ञाने केलेला आहे. ओके. या एकावरून भारतीय राज्यघटना याची उंची किती मोठी आहे, हा खोली किती खोलवर आहे, हा व्याप्ती किती रुंद आहे, याचा बरोबर समज आल्याशिवाय राहत नाही. बरोबर. आणि आज जर आपण अनुभव घेतला सामाजिक आर्थिक बदलांच्याकडे जाणारा, तर हा. जमीनदारी पद्धती भारताची शतकानुशतकाची पद्धती राज्यघटनेनंच मोडीत आणली ना. बरोबर आहे. अस्पृश्यता सारखा कलंक राज्यघटनेनंच मोडीत आणला ना. बरोबर आहे. स्त्री पुरुष विषमता संस्कृतीला मोडीत काढलं ते राज्यघटनेनंच. हो. राजांची राजेशाही आणि त्यांच्या माध्यमातून आलेली हुकुमशाही ही राज्यघटनेच्या कलम क्रमांक 18 संपुष्टात आणली. कोणीही बरोबर. राजा नाही. इव्हन खाजगी उद्योग धंदे जे होते त्याचं राष्ट्रीयकरण करण्याची ताकद सत्ताधारी वर्गाला कोणी दिली? भारतीय राज्यघटनेने दिली. बरोबर. त्या माध्यमातूनच बँकाचं राष्ट्रीयकरण असेल, LICचं राष्ट्रीयकरण असेल, या घटना घडल्या ना. हो. म्हणजे सामाजिक आर्थिक बदलाचा एक आराखडा, एक राष्ट्रीय करारनामा, एक नॅशनल चार्टर असं वर्णन करता येतं भारतीय राज्यघटनेचं. बरोबर. आणि तो चार्टर फक्त राज्य कसं करावं म्हणून नाही, तर भारताची पुनर्रचना कशी करावी. ओके. आणि पुनर्रचना करताना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही भगवान गौतम बुद्धाच्या तत्वाची मूळ प्रणाली, त्या चतुसूत्रीच्या आधारावरती स्वतंत्र झालेल्या भारताची निर्मिती कशी करावी याचा राष्ट्रीय करारनामा, जाहीरनामा म्हणजे भारतीय राज्यघटना होय, असं क्रांतिकारी पद्धतीचं वर्णन आपल्याला भारतीय राज्यघटना संदर्भात करता येईल. व्हेरी. मला याचा समारोप करताना मला माहिती नाही तुमचा वेळ किती आहे. वेळ नसेल, वेळ जर नसेल तर समारोप करण्यापूर्वी आणखीन 1-2 मुद्दे मी आपल्या संदर्भासाठी घेऊ इच्छितो. आणि दोन मुद्दे घेऊन दोन मुद्दे घेतल्यानंतर मी समारोप करतो. ओके. एक बघा की भारतीय राज्यघटना बनली तेव्हा आपल्या देशामध्ये फुटीरतावादी प्रवृत्ती खूप होत्या. हो. फाळणी झाली होती. फाळणीमध्ये किती लोकांची कत्तल झाली, काय परिस्थिती होते, हे अभ्यास केल्याशिवाय जाणवणार नाही ती भयानकता. ते डोळ्यासमोर जर तुम्ही आणलं तर त्याची फार भीती वाटल्याशिवाय राहत नाही. अशा वेळेला केंद्र सरकार मजबूत करणं हे गरज होती, म्हणून केंद्राला जास्त अधिकार दिले. हो. म्हणून भारतीय राज्यघटनाकारावरती हा आरोप झाला की बाबा रे, तुम्ही केंद्राला जास्त अधिकार दिले, राज्याला दुय्यम अधिकार दिले. तर घटनाकारांच्या समोर पहिल्यांदा एकसंघ देश उभा करणं आणि एकसंघ देश टिकवणं हे ध्येय होत. ही 2 ध्येय होत. एकसंघ देश निर्माण होईल कसा आणि तो टिकेल कसा, म्हणून केंद्राला जास्त अधिकार दिले. केंद्राला असे जास्त अधिकार देताना आणीबाणीसारखी सुद्धा तरतूद राज्यघटनेत आहे. जर एखादं राज्य उद्या भविष्यात किंवा मागे काही घटना घडलेल्याप्रमाणे उद्या जर एखाद्या राज्याने ठराव पास केला की आम्हाला भारतामध्ये राहायचं नाही, आणि याच्यापूर्वी अशा घटना 1-2 राज्याने केलेल्या आहेत, हे तुम्हाला माहिती असेल. तामिळनाडूचा इतिहास आपल्याला ठाऊक आहे, पंजाबचा आहे, जम्मू काश्मीरचा आहे. मला सांगा, जर केंद्र आणि राज्य समानतेच्या नात्यावरती एकत्रित केली असती तर भारत हा भारत राहिला नसता. अनेक राज्य फुटून बाजूला निघाले असते. राज्यघटनेचा तो एक दूरदृष्टीचा भाग म्हणून त्यांनी स्ट्रॉंग पॉवर केंद्राला दिल्या. आणि जर एखादं राज्य घटनेनुसार काम करत नसेल तर तिथलं सरकार बरखास्त करण्याची देखील पॉवर राज्यघटनेनं केंद्र सरकारला दिली. कारण ते राज्य
युनियन ऑफ इंडियामध्ये टिकलं पाहिजे, तिथून बाजूला जाता कामा नये, काही अपरित करता कामा नये. ही जी भक्कम वॉल भारतीय राज्यघटनेने निर्माण केलेली आहे ना, त्याच्यामुळं आपली राज्य एकत्रित टिकून राहिली हे तुम्हाला विसरता येत नाही. बरोबर. दुसरी गोष्ट, आता अशा कलम जेव्हा घटनेत घातली तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की या कलमांचा दुरुपयोग होणार नाही अशी अपेक्षा आहे. हो. इथं मात्र राज्यकर्त्या लोकांनी घटनाकारांना खोटं ठरवलं. हा. याचा अनेक वेळा दुरुपयोग केला गेला. राज्यातील सरकार पाडली गेली. अगदी पहिलं पाडलेलं 1957चं केरळमधलं सरकार नेहरूंनी ज्या पद्धतीनं पाडलं ते पहिलंच उदाहरण होतं की चुकीच्या पद्धतीनं पाडलं गेलं. पण तसे प्रकार वारंवार घडत गेले आणि आताही घडत आहे. त्यामुळं इथले राज्यकर्ते घटनात्मक नीतीचं पालन करत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शेवटच्या भाषणामध्ये हा मुद्दा मांडला की कोणतीही घटना यशस्वी व्हायची असेल तर त्याला घटनात्मक मूल्यांचं पालन होणं गरजेचं आहे. बरोबर. आणि आपल्याकडं घटनात्मक मूल्यांचं पालन न करणारी एक नवीन जमात आपल्या देशात सुरुवातीपासून होती. कधी कधी ती डोकं वर काढते, कधी कधी ती मजबूत होते, कधी कधी तिला सरकारचं पाठबळ मिळतं आणि त्यामुळं मग घटनेच्या मूल्यांचा ऱ्हास होतो. ही देखील एक दुर्दैवी बाब आहे. दुसरी बाब, जगातली कोणतीही राज्यघटना ही परमनंट नसते, हो. कायमची नसते. तिच्यामध्ये काल अनुरूप बदल हा करावाच लागतो. हो. करावाच लागतो. आणि त्याच तत्वानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये देखील राज्यघटनेची कलम बदलण्याचा अधिकार संसदेला आहे. ओके. हा अधिकार बऱ्याच वेळेला चांगल्या गोष्टीसाठी वापरला, पण काही वेळा चुकीच्या गोष्टीसाठी संसदेनं वापरला. ओके. जेव्हा संसदेनं चुकीच्या दृष्टिकोनातून वापरला तेव्हा त्या निर्णयाला, संसदेच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येतं आणि सर्वोच्च न्यायालय त्याच्यावरती निकाल देतं. जसं अनेक कायदे संसदेनं केलेले सुद्धा सर्वोच्च न्यायालय रद्द करतं. आणि अशाच एका प्रक्रियेमध्ये 1973 साली केशवानंद भारती नावाच्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या 13 न्यायमूर्तीच्या खंडपीठानं, हा सगळ्यात मोठा खंडपीठ आहे आजपर्यंतचा, 13 न्यायमूर्तीच्या खंडपीठानं निर्णय दिला की भारतीय राज्यघटनेमध्ये काहीही बदल करायचे असतील तर ते संसदेने करावे, त्याला आमचा विरोध नाही. परंतु कोणत्याही परिस्थितीत भारतीय राज्यघटनेची मूळ चौकट, बेसिक चौकट, फंडामेंटल स्ट्रक्चर, बेसिक स्ट्रक्चर हे बदलण्याचं स्वातंत्र्य संसदेला अजिबात नाही. ओके. किती मोठा ऐतिहासिक निर्णय आहे. हो, बरोबर. त्यामुळं एक लक्षात घ्या की संसदेचं, विधिमंडळाचं काम आहे कायदे बनवणं, पण घटनेच्या कक्षेत राहून कक्षा ओलांडली की कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, लगेच सांगेल कायदा चुकीचा आहे, बाजूला करा. म्हणजे माग मोदी सरकार सत्तेत आले आणि त्यांनी जाट समुदायाला 9 राज्यामध्ये ओबीसी टाकलं 2014ला आणि प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. 2015ला सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयानं 9 राज्यातल्या ओबीसीच्या यादीमध्ये जाट समाजाला मोदीने जे घातलं होतं ते रद्द झालं एकाच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात. त्यामुळे न्यायालयीन व्यवस्था देखील एवढी तगडी बनवलेली आहे राज्यघटनेच्या माध्यमातून. आता ज्यामध्ये न्यायमूर्तीची प्रक्रिया वगैरे या मुद्द्यावरती एक वेगळा भाग आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय राज्यघटना कालक्रमानुसार बदललेली आहे. पण दुःख एक वेगळं आहे बघा, आणि ते दुःख कोणतं आहे? दुःख आज मला ते व्यक्त करणं गरजेचं आहे. दुःख कशासाठी? तर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम क्रमांक 45 हे पूर्वी होतं, आता ते नाही आहे. आणि ते 45 कलम असं म्हणतं की देशात राज्यघटना लागू झाल्यापासून 10 वर्षाच्या आतमध्ये
हा प्रत्येक मुलाला आणि मुलीला कोणत्याही जाती धर्माची असू द्या, हा प्रत्येक मुलाला आणि मुलीला मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे. बरोबर आहे. हे एकमेव कलम होतं ज्याच्यासाठी घटनाकारांनी घटनेत कालमर्यादा निश्चित केलेली होती. ओके. बाकी कुठल्याही कलमाला कालमर्यादा नाही. पण घटनाकारांनी स्पष्ट सांगितलं होतं की 10 वर्षाच्या आतमध्ये, हा म्हणजे 1950 ते 1960, 60 पर्यंत. एक अभ्यासक म्हणून माझं त्याच्यावर टिप्पणी अशी आहे की जर 1950 ते 60 या 10 वर्षात आपल्या देशातल्या राज्यकर्त्यांनी सर्व मुलांना आणि मुलीला मोफत आणि सक्तीचं शिक्षण घटनेच्या आदेशानुसार जर दिलं असतं तर भारताचा आज चेहरा मोहरा कोणता असता, बरोबर आहे. भारताचा चेहरा आज कसा दिसला असता. ही जी काही अपरिमित नुकसान राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे झालं, त्याचा दोष आपल्याला राज्यकर्त्याला देता येत नाही, एवढीच खंत आपल्याला या ठिकाणी व्यक्त करता येते. बरोबर आहे. पण जसं मी म्हणालो की राज्यघटनेनं अनेक दरवाजे उघडले, हा अनेक, म्हणजे सामाजिक पुनर्रचनापासून, म्हणजे जात धर्म पंथ याचं अस्तित्व स्वीकारून जातीविरहीन व्यवस्थेकडे प्रवास करण्याचं धारिष्ट्य हे राज्यघटनेत आहे. राज्यघटनेत आहे. ते फार बारीकपणाने अभ्यास केलं तर समजेल. त्यामुळं राज्यघटनेनं आमूलाग्र बदल केले, सामाजिक आर्थिक क्रांतीचा पाया रचला, मजबूत केला. काही प्रमाणात गेल्या 72 वर्षात एक 20-25% प्रमाणात तो यशस्वी झाला. हा पण राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे त्याला अपेक्षित गती मिळाली नाही, अपेक्षित दिशा मिळाली नाही, अपेक्षित साधनं मिळाली नाही आणि अपेक्षित घटनात्मक मानसिकता जी लोकांची त्या पदावरती बसलेल्या असावी लागते ती कधी कधी कमी पडली. याची मात्र आवर्जून नोंद आपल्याला या 72 वर्षाच्या प्रवासाबद्दल केल्याशिवाय राहत नाही. शेवटी समारोप करताना हा किरणजी, शेवटी बोला. समारोप करताना मी दुसऱ्या एका जागतिक मोठ्या लेवलच्या माणसाचा हवाला देईन हा आणि त्यांचंही निधन वर्षभर 1.5 वर्षापूर्वी झालं. त्यांचं नाव क्लिंटन रॉसिटर. ओके. क्लिंटन रॉसिटर हे अमेरिकेतील राज्यशास्त्र घटनाशास्त्राचे एक मोठे प्राध्यापक होते, अथॉरिटी होते, आणि ते कार्नेल विद्यापीठात शिकवायचे पॉलिटिकल सायन्स अमेरिकेतल्या. तर त्यांनी एका ठिकाणी असं नमूद केलं की मी आयुष्यभर राज्यशास्त्र शिकवलं हो आणि ते शिकवत असताना मला 2 गोष्टी आढळल्या. त्यातली एक की ज्या देशामध्ये लोकशाहीला पूरक घटना आहे तिथंच लोकशाही यशस्वी होते. ओके. म्हणजे आवश्यक पूरक घटना आहेत तिथंच यशस्वी होते. बरोबर आहे. पण म्हणाले जगात भारत नावाचा असा एकमेव देश आहे जिथं लोकशाहीला पूरक गोष्टी नसताना सुद्धा हा लोकशाही यशस्वी होते आणि बरोबर आहे. त्याचं कारण म्हणजे राज्यघटना आहे. आता Very किती good. मोठी टिप्पणी आहे. खूप ते मोठं. बरोबर. इंग्लिश मध्ये असं म्हणतात की हिअर इज द स्प्लेंडिड एक्सेप्शन टू ऑल आवर जनरलायझेशन. बरोबर फार आहे. अत्युच्च कोटीचं कारण मीमांसा करणारं ते एक स्टेटमेंट त्यांचं आहे. आणि म्हणून 72 वर्षाच्या कालखंडाकडे आपण मागे फिरून जेव्हा पाहतो हम्म. तेव्हा भारतीय म्हणून, भारत देश म्हणून, भारत देश कसा उभा करू इच्छित तर संविधानात्मक राष्ट्रीयता, हम्म. कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझम या आधारावर भारत उभा राहू इच्छितो घटनाकर्त्यांच्या नजरेतून. बरोबर आणि आहे. जेव्हा घटनाकर्त्यांच्या नजरेतून कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझम या तत्वावरती आणि समता स्वातंत्र्य बंधुता न्याय या तत्वावरती भारताची उभारणी व्हावी याच्यासाठी अहोरात्र ज्यांनी कष्ट केलं त्या सर्व संविधानकर्त्यांना आदरपूर्वक सलाम करून, सॅल्यूट करून, हा काही चुकलेले लोक आहेत त्यांना वगळून ते भविष्यात काही सुधारतील
अशी अपेक्षा व्यक्त करून भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक देखील जबाबदारपणे घटनात्मक नीतीचं पालन करूया असा आशावाद व्यक्त करून आपल्या मॅक्स महाराष्ट्राच्या कार्यक्रमात या संविधान दिनाच्या निमित्त मी या ठिकाणी थांबतो. आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद डॉक्टर सुरेश माने सर. डॉक्टर सुरेश माने सरांनी एकूणच जागतिक पातळीवरती असणाऱ्या विविध राज्यघटनांचा हवाला देत त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात आपली मतं मांडली. अत्यंत मूलभूत विचार सरांनी या ठिकाणी मांडले आणि घटनेचं एकंदरीत महत्व काय आहे ते सुद्धा त्यांनी या संदर्भात बोलत असताना अत्यंत ठळकपणे विशद केले. त्यांनी त्यासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे असणाऱ्या विद्वानांचे अनेक दाखले दिले. मी एक संदर्भात एका ठिकाणी वाचलं असं होतं की सुप्रीम कोर्टाचे जे न्यायमूर्ती आहेत फली नारायण, त्यांनी भारतीय राज्यघटनेबद्दल बोलताना असं एकदा म्हटलं होतं की इंडिया द कंट्री इज इंटॅक्ट नॉट ड्यू टू द पीपल और पॉलिटिक्स बट ड्यू टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. भारताच्या राज्यघटनेमुळे हा देश इंटॅक्ट आहे, एकात्म आहे. एक सुप्रीम कोर्टाच्या असणाऱ्या अतिशय विद्वान अशा सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हा त्या संविधानाचा फार मोठा गौरव आहे. मित्रांनो, आपण संविधान दिवस साजरा करतोय, यात अनेक विद्वानांना आपण इथे बोलवतोय त्यांचे विचार ऐकण्यासाठी. त्यांच्या मागचा मॅक्स महाराष्ट्राचा हेतू हाच आहे की भारतीय संविधानासंदर्भातली माहिती, त्या संदर्भातली ठराविक मूल्य आणि जास्तीत जास्त समाज हा संविधानावर आधारित उभा राहावा, हा त्याच्या मागचा मॅक्स महाराष्ट्राचा आग्रह आहे. तुम्ही ही संपूर्ण चर्चा ऐकली. तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.